सम्मादिट्ठी आणि व्यक्तित्व विकास. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनातील प्रत्येक गोष्टीची तसेच अज्ञान निवारण्याची प्रस्तावना आणि गुरुकिल्ली आहे. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म, आवृत्ती 1970, प्रू 315. आजच्या पिढीच्या आणि खास करून युवकांच्या अनेक समस्यांच्या मुळाशी जीवनासंबंधी दोन प्रकारच्या मानसिकता आहेत. एकतर फार मोठे अज्ञान किंवा भोगवादी प्रवृत्तींचा जबरदस्त पगडा. अज्ञान हे की नवयुगाच्या तांत्रिक शिक्षणातून भरपूर कमाई करण्याची विद्या म्हणजेच पोटाची विद्या मिळविणे आणि त्या बळावर केवळ चंगळीचे जीवन जगण्याची प्रवृत्ती जापासणे, बस इतकेच. जीवन जगण्याची, ते परिपूर्णतेकडे नेण्याची आणि सर्वसुखी बनण्याची विद्या त्यांना कोठेच शिकायला मिळत नाही. व्यावहारिक चाकोरीतून जाताना म्हणूनच मग केवळ भोगवादाचाच मार्ग दिसतो आणि बखळ भौतिक संपन्नता लाभली तरी सुखाने जगता येत नाही. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. दुःख हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. प्रू 188 असे बाबासाहेबांनी आपल्या वर उल्लेखित ग्रंथात लिहिले आहे. ते काही उगाच नाही. एक उदाहरण आज असे काही पाहावयास मिळते की काही तरुणी लग्नाचा विचार करताना इतका पगार असणाऱ्याशीच लग्न करण्याची भाषा करताना दिसतात. बाकीच्या योग्यता, अनुरूपता, परस्पर प्रेम, विश्वास, समजदारी इति कर्तव्यता या गोष्टींशी त्यांना काही कर्तव्य नसते. हे पैशाशी लग्न करणे आहे, माणसाशी नव्हे. चंगळवाद, भोगवाद यांचा असा अतिरेक झाला की पुढे चालून भरपूर समृद्धी आणि श्रीमंती लाभली तरी दुःखाशिवाय पदरात काहीच पडत नाही. लवकरच मग तुझे माझे सुरू होते, दुरावा निर्माण होतो आणि मग क्षुल्लक बाबींवरून धुसखुस सुरू होते, अपेक्षाभंग होतो आणि मग होतो लग्नाचाच स्फोट म्हणजे घटस्फोट. या गोष्टी लक्षात घेता तरुण वयात व्यक्तीच्या निर्दोष विकासासाठी व्यावहारिक शिक्षणासोबत उच्च गुणवत्ता अंगी बाणविणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते. त्यासाठीच धम्म शिकवण आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य खऱ्या अर्थाने संपन्न आणि समृद्ध होऊ शकेल. म्हणूनच भगवान बुद्धाच्या शिकवणीतील व्यक्तित्व विकासाचे प्रशिक्षण तरुण वयात प्राप्त करणे अगत्याचे आहे. परंतु या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे खुद्द बौद्ध समाजातील प्रत्यक्ष बुद्ध धम्मासंबंधी असलेली उदासीनता आणि घोर अज्ञान होय. याला कारणेही तशीच आहे. एकतर धम्मदीक्षा दिल्यानंतर परमपूज्य बाबासाहेबांचे अल्पावधीतच निधन झाले. त्या काळात बुद्ध धम्माचा सखोल अभ्यास फक्त त्यांचाच होता. बाकी सर्व नवखे होते, अज्ञानी होते. धम्मशिकवणीसाठी ते सर्व बाबासाहेबांवर अवलंबून होते. आणि दुसरे कारण म्हणजे भारतात बुद्ध धम्माचे कोणतेही मॉडेल किंवा परंपरा प्रचलित नव्हती. परिणामी धम्म अध्ययनाचे तसेच धम्म प्रचार प्रसार कार्याचे मातेरे झाले. आपापल्या अल्पशा ज्ञानाच्या भांडवलावर त्याला आचरणानुभवाची काहीही जोड नसताना आपापल्या आवडीनिवडीनुसार अनेकांनी
इकडची तिकडची जुळवाजुळव करून धम्म प्रचार प्रसाराचे काम हाती घेतले. त्यात बाबासाहेबांचा 1% विचार घेऊन आणि आपले 99% विचार मिसळून जुन्यात नवे घालून कसाबसा धम्म प्रचाराचा खटाटोप केला. या अर्धवट प्रकाराने कोणाचेच समाधान झाले नाही आणि शेवटी बाबासाहेबांमुळे बुद्ध धम्माची नव्याने ओढ लागलेला आंबेडकरी समाज प्रत्यक्ष धम्मापासूनच हळूहळू दुरावला गेला. आज नव्या पिढीचे सोडा, खरे तर जुन्या लोकांनाही धम्माचे फारसे सोयीरसूतक वाटत नाही. जन्म, लग्न आणि मृत्यूच्या कार्यक्रमांखेरीज बुद्ध शरण गच्छामी म्हणण्याची कोणाला फारशी गरज वाटत नाही. म्हणून मग हे विधी संस्काराचे कार्य करणाऱ्यांच्या बुद्ध धम्मात नसलेल्या आणि प्रत्यक्षात धम्मविसंगत असलेला पुरोहित वर्ग निर्माण होणे साहजिकच होते. कशाबशा काही पाली गाथा पाठ केल्या, त्याला काही कर्मकांड जोडले की झाले. 4 पैसे मिळतात. धम्माभ्यासाची आणि आचरणाची काही गरज राहत नाही. अशा प्रकारे पुरोहितशाही खोखावली आणि त्याला समर्थन देणारी यंत्रणाही सुरू झाली. याचे एक मजेशीर उदाहरण आहे. घाटकोपरच्या भटवाडीत एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यात शेवटी संधारक पुरोहिताने आशीर्वाद देण्यासाठी कोणती गाथा म्हणावी, तर त्याने चक्क चर्थ भिक्खवे चारिक, बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे हे भिक्षुनो, आता बहुजन हितासाठी आणि बहुजन सुखासाठी सर्वत्र भ्रमण करा, ही गाथा म्हटली. त्याला शेवटी विचारले, ही काय आशीर्वादाची गाथा आहे काय? तर म्हणे, मला माहीत नाही. म्हणायला चांगली वाटते म्हणून मी म्हणतो, धम्माच्या नावाने होणाया अशा पोरखेळाचा जो दुष्परिणाम व्हायचा तो झालाच आणि अजूनही होत आहेच. त्यामुळे समाज सुद्धा मोठ्या संभ्रमात पडला आणि तथाकथित बौद्ध समाजातील तरुण वर्ग सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमापासून मोठ्या प्रमाणात दूर गेला. म्हणून आंबेडकरी धम्म चळवळीचे भवितव्य सुद्धा संदिग्ध झाल्याचे दिसते. या गंभीर परिस्थितीची तशीच गंभीर दखल घेणे अगत्याचे आहे. वास्तविक पाहता बुद्धाचा धम्म हाच मुळी माणसाच्या संपूर्ण परिपूर्ण विकासाचा कार्यक्रम आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. बुद्धिझम स्टँड्स फॉर परफेक्ट ह्युमन डेव्हलपमेंट. माणसाला इहलोकीच सर्व सुखाच्या अवस्थेस नेणारा कार्यक्रम आहे, परंतु त्याची कोणाला फारशी कल्पना नाही. त्यामुळे बुद्ध धम्म केवळ एक प्रकारच्या कर्मकांडापुरता आणि रूढी रिवाजापुरताच विषय बनला आहे. म्हणून बुद्ध धम्माचे व्यक्तित्व विकासाचे कार्य कसे होते याचे वैज्ञानिक पद्धतीने निरूपण करणे आवश्यक आहे. त्याचे महत्त्व माणसास पटविणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने केलेला हा एक उपक्रम आहे. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.